कधी-कधी असं होतं ना, की आपल्यासमोर खूप मोठी आव्हानं असतात आणि आणि आपल्याला वाटतं की आपण खूप लहान आहोत. हो. असं वाटतं की हे सगळं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे. आपण फार हताश होऊन जातो. अगदी. आणि अशा वेळी आपल्याला तात्पुरत्या उपायांची नाही, तर एका खोल विचाराची गरज असते. म्हणूनच आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत, जे केवळ प्रेरणा देत नाही, तर जगण्याचं तत्वज्ञान शिकवतं. ते पुस्तक म्हणजे रणजित देसाई यांचं श्रीमान योगी. श्रीमान योगी. वा! हे नाव ऐकल्यावरच एक कुतूहल निर्माण होतं. हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आहे हे आपल्याला माहिती आहे, पण ही फक्त त्यांच्या युद्धांची किंवा विजयांची कहाणी नाही, बरोबर? अजिबात नाही. खरं तर पुस्तकाचं नावच त्याचा गाभा स्पष्ट करतं. श्रीमान म्हणजे सत्ता, ऐश्वर्य, जबाबदारी सांभाळणारा राजा. आणि योगी? आणि योगी म्हणजे या सगळ्या वैभवात राहूनही त्यापासून मनाने अलिप्त राहणारा, ज्याने स्वतःच्या विकारांवर नियंत्रण मिळवलंय. रणजित देसाई आपल्याला याच दोन टोकांच्या मधला सुवर्णमध्य दाखवतात. म्हणजे एक असा राजा जो योगी आहे आणि एक असा योगी जो राजा आहे. अगदी. वाह! म्हणजे ही गोष्ट फक्त राज्याची नाही तर मनस्थितीची आहे. परिस्थितीवर विजय मिळवण्याआधी मनावर विजय मिळवण्याची गोष्ट. हो. आणि मला वाटतं याची सुरुवातच महाराजांच्या बालपणी होते. बरोबर. पुस्तकातलं जिजाऊ आणि बालशिवबा यांचं नातं खूप सुंदर रेखाटलं आहे. हो. आणि तिथेच या महानाट्याची पायाभरणी होते. देसाई एक खूप महत्वाचा विचार मांडतात की महान माणूस जन्माला येत नाही, तो घडवला जातो. जिजाऊ शिवबांना फक्त गोष्टी नाही सांगत, तर त्या त्यांच्या मनात प्रश्न पेरतात. आपण परक्यांचे गुलाम का? आपली जमीन, आपले लोक आणि राज्य त्यांचं कसं? हे प्रश्नच बदलाची पहिली ठिणगी असतात की नाही? हे किती महत्वाचं आहे. आपण अनेकदा मुलांना तयार उत्तरं देतो, पण इथे एक आई आपल्या मुलाला योग्य प्रश्न विचारायला शिकवतेय. ती त्याला आरामदायक आयुष्य नाही, तर एक ध्येय देतीये. ती त्याला स्वराज्य नावाचं एक स्वप्न देतीये, जे त्याच्या स्वतःच्या आयुष्यापेक्षाही मोठं आहे. बरोबर. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केवळ तलवार चालून भागत नाही. माणसं जोडावी लागतात. अगदी. आणि हेच आपल्याला दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जातं, महाराजांचं नेतृत्व. त्यांच्यासाठी त्यांचे मावळे फक्त सैनिक नव्हते. ते त्यांचं कुटुंब होते. मला आठवतंय, पुस्तकात असे अनेक प्रसंग आहेत जिथे ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या सहकाऱ्यांसाठी उभे राहतात. हो. यश मिळवताना ते माणसांना विसरले नाहीत. आजच्या कॉर्पोरेट जगात आपण काय बघतो? टार्गेट आणि डेडलाईन ह्याच्या मागे लागून आपण माणसांनाच विसरून जातो. आणि देसाई हे केवळ एका वाक्यात सांगत नाहीत. ते बाजीप्रभू देशपांडेंच्या पावनखिंडीतल्या बलिदानाचा प्रसंग रंगवतात. किंवा हिरोजी इंदुलकरांनी रायगडाच्या बांधकामासाठी स्वतःच्या घरादारावर पाणी सोडल्याची गोष्ट सांगतात. यातून हे दिसतं की महाराजांनी फक्त आदेश दिले नाहीत. त्यांनी एक असं ध्येय उभं केलं ज्यासाठी लोक स्वतःला झोकून द्यायला तयार होते. काहीतरी मोठं घडवत आहेत ही भावनाच माणसांना एकत्र बांधून ठेवते. अगदी. महाराज माणसांना जपत होते, म्हणूनच इतिहास त्यांना जपतो. पण राजकारणात फक्त माणुसकीने भागत नाही हो ना? नाही. कधीकधी तुमच्यासमोर अशी शक्ती उभी राहते जी तुम्हाला संपवायलाच आलेली असते. मला वाटतं पुस्तकातला अफजल खानाचा प्रसंग ह्याच गोष्टीचं उत्तम उदाहरण आहे. हो, तो प्रसंग वाचताना आजही अंगावर अक्षरशः काटा येतो. एकीकडे अफजल खानाची अफाट ताकद, त्याचा अहंकार, आणि दुसरीकडे महाराजांची मर्यादित साधनं. इथेच बुद्धीचा खरा कस लागतो. अफजल खानाला वाटत होतं की ताकद म्हणजेच विजय, पण महाराजांनी माखवून दिलं की ताकद हे एक साधन आहे, पण खरा विजय रणनीतीने मिळतो. त्यांनी परिस्थितीचं अचूक विश्लेषण केलं. खानाच्या अहंकारालाच आपलं शस्त्र बनवलं. हो. त्यांनी लढाई मैदानावर नाही, तर आधी स्वतःच्या मनात जिंकली होती. तुम्ही याला रणनीती म्हणता आणि पुस्तकातही तोच दृष्टिकोन आहे. पण अनेकांसाठी हा एक विश्वासघात होता. म्हणजे अफजल खानाला भेटीसाठी बोलावून मारणं, याकडे नैतिकदृष्ट्या कसं बघायचं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि देसाई याचं उत्तर खूप सूक्ष्मपणे देतात बरं का. ते दाखवतात की ही निवड महाराजांनी केली नव्हती, तर ती त्यांच्यावर लादली गेली होती. म्हणजे अफजल खान भेटीच्या नावाखाली दगा करण्याच्याच उद्देशाने आला होता, हे महाराजांनी ओळखलं होतं. अशावेळी समोरचं तुम्हाला संपवायलाच आलेला असताना स्वतःचा बचाव करणं हीच सर्वात मोठी नीती असते. अच्छा. देसाईंनी वाघनखांच्या वापराला फसवणूक नाही, तर स्वसंरक्षण आणि राजधर्म म्हटलं आहे. जेव्हा राज्याचं आणि प्रजेचं रक्षण धोक्यात येतं, तेव्हा वैयक्तिक नैतिकतेपेक्षा राजधर्म मोठा ठरतो. म्हणजे समोरच्याच्या नियमांनी खेळण्यापेक्षा स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःचे नियम बनवणं, हे आजच्या काळातही लागू होतं. अगदी.
आपल्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यातही असे अनेक अफजल खान भेटतात जे वरून गोड बोलतात पण आतून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. अशा वेळी भावनेच्या आहारी जाऊन प्रतिक्रिया देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. महाराज आपल्याला हेच शिकवतात. शांत डोक्याने आणि स्पष्ट विचाराने समोरच्याच्या ताकदीला घाबरण्याऐवजी त्याच्या कमजोरीचा अभ्यास करणं हीच खरी रणनीती आहे. चिडून नाही तर विचार करून उत्तर द्या. हो, आणि हाच विचार, हेच आत्मनियंत्रण त्यांना योगी बनवतं का? कारण या सगळ्या प्रवासानंतर महाराज राजा होतात, राजाभिषेक होतो, प्रचंड सत्ता हाती येते. पण पुस्तकाचं नाव श्रीमान नाही, श्रीमान योगी आहे. अगदी बरोबर पकडलं. कारण सत्ता मिळवणं सोपं आहे, पण सत्ता पचवणं खूप कठीण आहे. खरंय. राज्याभिषेक झाल्यावर प्रचंड वैभव मिळूनही महाराजांच्या वागण्यात, त्यांच्या मूळ स्वभावात कणभरही बदल झाला नाही. ते सत्तेच्या मोहात अडकले नाहीत, उलट अधिक जबाबदार झाले. ते जमिनीवर राहिले. हो, स्त्री सन्मान हा त्यांच्यासाठी कायदा होता. कल्याणच्या सुभेदाराच्या सुमेचा प्रसंग हे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे की नाही? हो हो हो. धर्म कोणताही असो, न्याय सर्वांसाठी समान होता. सत्ता आल्यावर माणसं बदलतात असं आपण सहज म्हणतो, पण महाराज एक आदर्श उदाहरण आहेत की सत्ता आल्यावर चारित्र्य कसं जपायचं. खरा मोठेपणात पदात नसतो, तो आपल्या वागण्यात आणि मूल्यांमध्ये असतो. हेच यातून शिकायला मिळतं. हो, आज आपल्याला थोडं यश मिळालं की अहंकार डोक्यात जातो, पण श्रीमान योगी शिकवतं की पद आणि सत्ता ही जबाबदारी आहे, अहंकार मिरवण्याचं साधन नाही. हे सगळं ऐकून खरंच खूप प्रेरणा मिळते. पण मग हे सगळं आपण आपल्या आजच्या आयुष्यात नेमकं कसं वापरू शकतो? कारण आपल्यासमोर अफजल खान किंवा औरंगजेब नाहीये. पण आपल्या अडचणी वेगळ्या आहेत. नोकरीतलं प्रेशर आहे, नात्यांमधले तणाव आहेत, भविष्याची चिंता आहे. बरोबर. याचं सर्वात उत्तम उत्तर आपल्याला आग्र्याच्या प्रसंगातून मिळतं. विचार करा, औरंगजेबाच्या भर दरबारात अपमान, त्यानंतर नजरकैद. सगळं संपलं असं वाटण्यासारखी परिस्थिती होती. कोणताही सामान्य माणूस तिथे खचून गेला असता, तुटला असता. हो, सुटकेची कोणतीही आशा दिसत नव्हती. पण महाराजांनी एक क्षणही आशा सोडली नाही. त्यांनी रडत किंवा तक्रार करत वेळ घालवला नाही. त्यांनी परिस्थितीला दोष दिला नाही. त्यांनी योजना केली, शांतपणे विचार केला आणि फळांच्या पेट्यांमधून सुटका करून घेण्याची धाडसी, अविश्वसनीय वाटणारी योजना आखली आणि यशस्वी करून दाखवली. ही गोष्टच आपल्याला शिकवते की अशक्य काहीच नसतं. यातून शिकवण ही आहे की अडचण म्हणजे शेवट नसतो, तर नव्या मार्गाची सुरुवात असते. आपल्या आयुष्यातही असे क्षण येतात जिथे वाटतं की आता काहीच होऊ शकत नाही, सगळे मार्ग बंद झाले आहेत. पण तेव्हा तक्रार करण्याऐवजी शांतपणे विचार करायला हवा. आपण म्हणतो की माझ्याकडे वेळ नाही, साधनं नाहीत, कोणी सपोर्ट करत नाही. पण महाराजांकडेही मर्यादित साधनं होती, पण त्यांचं ध्येय अमर्याद होतं आणि आत्मविश्वास अटळ होता. हेच आपण आपल्या आयुष्यात आणायला हवं. साधनं कमी असली तरी चालतील, पण आत्मविश्वास आणि ध्येयाबद्दलची स्पष्टता असली पाहिजे. हो, संकट आपल्याला संपवण्यासाठी नाही, तर आपल्यातली सर्वोत्तम शक्ती बाहेर काढण्यासाठी येतात. खरंच, हे पुस्तक फक्त इतिहास सांगत नाही, तर आपल्याला आरसा दाखवतं. आपण आपल्या मूल्यांवर किती ठाम आहोत आणि संकटात सापडल्यावर विचार करतो की फक्त तक्रार करतो? हा प्रश्न स्वतःला विचारायला भाग पाडतं. माझ्यासाठी सर्वात मोठा विचार हा आहे की जर आपलं ध्येय स्पष्ट असेल आणि त्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असू, तर परिस्थिती हळूहळू आपल्यासमोर झुकते. कितीही मोठं संकट आलं तरी ते आपल्याला हरवू शकत नाही, जर आपण मनाने हरलो नाही तर. गरज आहे ती फक्त त्या अटळ आत्मविश्वासाची. खरंच, हे पुस्तक फक्त शौर्याची गाथा नाही, तर ते चारित्र्य, व्यवस्थापन आणि कधीही न हारणाऱ्या वृत्तीचं एक कालातीत शिक्षण आहे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण सुरुवातीला बोललो श्रीमान म्हणजे सत्ता, जबाबदारी सांभाळणारा, आणि योगी म्हणजे त्यापासून अलिप्त राहून मनावर नियंत्रण ठेवणारा. तर मग आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात, ऑफिसच्या कामात, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये आपण आपला श्रीमान आणि आपल्या आतला योगी यांचा समतोल कसा साधू शकतो? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटू पुढच्या वेळी अशाच एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत स्वतःच्या आतला योगी जागा ठेवा.